अहमदनगर येथील शोएब सय्यद या कांदा व्यापाऱ्याला भरदिवसा रस्त्यात अडवून प्राणघातक हल्ला करत 50 लाख रुपयांची रोख रक्कम पळवून नेल्याची घटना दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी अहमदनगर येथे घडली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने 3 दिवसात या घटनेचा तपास लावून घटनेतील 10 आरोपींपैकी 5 आरोपींच्या मुसक्या आवळून जेरबंद केला। यातील 9 आरोपी राहुरी तालुक्यातील असल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले। शोएब अनवर सय्यद हे अहमदनगर येथील स्टेशन रोड हाजी इब्राहिम बिल्डिंग येथील रहिवासी असून ते कांदा व्यापारी आहेत। दिनांक 7 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे। गुप्त बातमीदाराकडून सदर आरोपी हे चोरी केलेल्या पैशाचे वाटप करण्यासाठी वेळदघाट परिसरातील जानाई तलाव येथे येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी जानाई तलावाजवळ छापा टाकला। यावेळी आरोपी पोलीस पथकाला पाहून पळू लागले। पथकाने पाठलाग करून मुबारक गनीभाई अत्तार वय वर्ष 34 राहणार मुकुंदनगर तालुका अहमदनगर, सुनील छबुमाळी वय वर्ष 22 राहणार बारागाव नांदूर तालुका राहुरी, अक्षय अण्णा बाचकर वय वर्ष 22 राहणार गडदे आखाडा तालुका राहुरी, मयूर उर्फ भैया आनंथा गायकवाड राहणार राहुरी खुर्द तालुका राहुरी, मनोज सुंदर शिरसाट वय वर्ष 33 राहणार राहुरी खुर्द तालुका राहुरी या 5 जणांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतलं। तर नागेश संजय चव्हाण राहणार मोमीन आखाडा तालुका राहुरी, अक्षय गोपाळे बारगाव नांदूर तालुका राहुरी, सागर चव्हाण घिसाडी राहणार मल्हारवाडी रोड पाटाजवळ तालुका राहुरी, अक्षय चबू साळवे राहणार राहुरी खुर्द, अंकुश नामदेव पवार राहणार प्रगती शाळेसमोर भिलसाडी तालुका राहुरी हे 5 आरोपी पसार झाले आहेत। ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून 20,50,000 रुपये रोख रक्कम आणि 5 लाख रुपये किमतीचे वाहन, मोबाईल असा एकूण 25,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी मयूर गायकवाड आणि अक्षय बाचकर यांनी युनिकॉर्न मोटरसायकलवर अहमदनगर येथील इम्पिरियल चौक येथे थांबून कांदा व्यापारी शोएब सय्यद हे निघाल्यानंतरची माहिती इतर साथीदारांना दिली आणि त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला। केडगाव परिसरात शाईन मोटरसायकलवर सुनील माळी, अक्षय साळवे हे होते। केडगाव बायपास जवळ स्विफ्ट कारमध्ये नागेश चव्हाण, अक्षय गोपाळे, सागर चव्हाण, मनोज शिरसाट यांनी थांबून फिर्यादीची गाडी केडगाव बायपास येथे आल्यानंतर या गाडीचा पाठलाग करून हॉटेल राजनंदिनी समोर गाडी अडवून सदर दरोडा टाकला होता। या घटनेतील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस पथकाकडून सुरू असून पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे। अहमदनगर शहरातील कांद्याचे व्यापारी शोएब अनवर सय्यद व समीर अनवर सय्यद हे दोघं भाऊ आपल्या कारने माळीवाडा येथून मार्केट यार्डकडे जात असताना केडगाव बायपासला त्यांना मागून स्विफ्ट कारमधून आलेल्या इसमांनी त्यांच्यासमोर कार आडवी लावली। त्यानंतर कार थांबल्यानंतर 2 इसम मोटरसायकलवरती आले। अशा 6 इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं 50 लाख रुपये रोख अशी रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती। घटना व्यापाऱ्यासंदर्भात असल्याने व गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी खैरे सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती आणि भेट देऊन घटनास्थळाचं निरीक्षण करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव व स्टाफने गुन्ह्याची फिर्यादीला विचारपूस करून आणि पद्धत समजून घेऊन CCTV फुटेज तसेच इतर तांत्रिक मदत घेऊन घटनास्थळावरून जे तांत्रिक पुरावे मिळाले त्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात यश प्राप्त केलेलं होतं। या गुन्ह्यामध्ये एकूण 10 जणांचा सहभाग आढळून आलेला आहे। त्यापैकी राहुरी येथील सुनील छबुमाळी, अक्षय बाचकर, मयूर गायकवाड, मनोज शिरसाट आणि नगर येथील मुबारक अत्तार अशा 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडनं साधारण 20,50,000 रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे। सदरचा गुन्हा जर बघितला तर यातील मार्केट यार्डमध्ये जे हमाल काम करतात त्यातील 3 हमालांचा याच्यामध्ये सहभाग आढळून आलेला आहे। व्यापाऱ्यांनी आपल्याकडे काम करणारे जे इसम आहे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं, तसेच आपण कॅश मोठ्या प्रमाणात जेव्हा घेऊन जातो त्यावेळेस सजगता बाळगणं हे आवश्यक आहे व तसं काही संशयास्पद वाटलं तर पोलिसांना
डायल 112 यावरती माहिती कळवणे आवश्यक आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालिंदर डोकणे, राहुरी.